नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टी 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे असणारे मराठी या विषयाचे 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे जे प्रश्न आहेत ते पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये प्रिव्हियस इयर मध्ये आलेले प्रश्न आहेत, ज्याचा की तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रिपरेशन मध्ये फायदा होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर साहित्यिक आणि त्यांच्या टोपणनावावर आधारित हा प्रश्न आहे. 2025 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत रामचंद्र नाना मंगळवेढेकर, वसंत नारायण मंगळवेढेकर, राजेंद्र गजानन मंगळवेढेकर. चौथा ऑप्शन आहे राजाभाऊ गणेश मंगळवेढेकर. तर याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे वसंत नारायण मंगळवेढेकर. राजा मंगळवेढेकर हे मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय थोर बालसाहित्यकार, चरित्रकार व कवी म्हणून ओळखले जात होते. त्यांचे जे आहेत 200 पेक्षा अधिक बालकांसाठी जे आहेत कथा कविता लिहिलेल्या गेलेल्या आहेत. त्यांच्यावर साने गुरुजींचा जो आहे तो प्रभाव होता. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं की ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आहे. इथे दुसरा क्वेश्चन पाहूया आपण. प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपणनावाखाली कविता लेखन केले? ऑप्शन आहेत केशव सूत, केशव दूत, केशव कुमार व कुसुमाग्रज. यापैकी जे आहे प्र के अत्रे यांचे टोपणनाव विचारलेले आहे. 2019 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर केशव कुमार या नावाने प्र के अत्रे यांनी जे आहे ते लिखाण केलेलं आहे. तर त्यांचं प्र के अत्रे यांचं केशव कुमार हे टोपणनाव होते आणि केशव सूत हे कृष्णाजी केशव दामले यांचे होते. आणि कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचे होते टोपणनाव विष्णू वामन शिरवाडकर. त्याच्यानंतर केशवदूत असा कोणत्याही प्रसिद्ध साहित्यिकाचं जे आहे ते टोपणनाव नाही. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलं. ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आलं. नेक्स्ट क्वेश्चन. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे डॅश डॅश या नावाने प्रसिद्ध म्हणून ओळखले जातात. तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं जे आहे ते टोपणनाव विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत निसर्ग कवी, बालकवी, नवकवी, गझलकार. यापैकी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपणनाव काय आहे? 2017 टीईटी पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर त्यांना जे आहे ते बालकवी म्हटले जायचे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हटले जायचे. तर नवकवी हा जो आहे नवकवी हा जो ऑप्शन आहे तो हा मराठी साहित्यातील एक प्रवाहाचा प्रकार आहे. बा.सी. मर्ढेकर यांना नवकवितेचे जे आहेत ते जनक म्हटले जाते. तर दुसरा पॉइंट क्लिअर होतो की बा.सी. मर्ढेकर यांना जे आहे नवकविचे जे आहेत ते जनक म्हटले जाते. नवकवितेचे जनक बा.सी. मर्ढेकर यांना. आणि गझलकार हे जे आहेत त्यांना कुणाला ओळखले जायचे? तर सुरेश भट यांना जे आहे सुरेश भट यांना गझलकार म्हणून ओळखले जायचे. तर निसर्ग कवी हे टोपणनाव जे आहे ते प्रामुख्याने ना धो महानूर यांना ओळखले जाते निसर्ग कवी म्हणून, कारण यांच्या ज्या कविता आहेत त्या निसर्गावर आधारित आहेत. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय आहे? ऑप्शन आहेत माणिक गोडघाटे, सीताराम गोडघाटे, मिथिला गोडघाटे, राघव गोडघाटे. तर यापैकी जे आहेत कवी म्हणजे ग्रेस हे कोणाचे टोपणनाव आहे? 2017 टीईटी पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर माणिक गोडघाटे यांचे जे नाव आहे ते ग्रेस या नावाने ओळखले जाते. तर माणिक गोडघाटे हे यांचं नाव आहे. तर ग्रेस यांच्या एका ख्रिश्चन मित्राच्या आईच्या निधनानंतर चर्चमध्ये जे आहेत ते गायल्या जाणाऱ्या डिवाइन ग्रेस या प्रार्थनेतून त्यांनी स्वतःसाठी ग्रेस हे टोपणनाव पाडले. म्हणजेच त्यांच्या एका ख्रिश्चन मित्राचे जे आहे आईचे निधन झाल्यानंतर चर्चमध्ये गायला जाणाऱ्या डिवाइन ग्रेस या प्रार्थनेवरून त्यांनी स्वतःचं नाव ग्रेस ठेवून घेतलं होतं. काव्यसंग्रह यांचे संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग किंवा चंद्रमाधवीचे प्रवेश हे जे आहे ते त्यांचे काही प्रसिद्ध साहित्य आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
आज्ञापत्रकार रामचंद्र आमाते यांचे पूर्ण नाव काय आहे? म्हणजेच आज्ञापत्रकार रामचंद्र आमाते यांचे पूर्ण नाव काय आहे विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत रामचंद्र मोरोपंत पराडकर, रामचंद्र निळकंठ बावडेकर, रामचंद्र नारायण पेशवे, रामचंद्र शहाजी भोसले. तर यांचे जे आहेत ते रामचंद्र निळकंठ बावडेकर हे जे आहे रामचंद्र निळकंठ बावडेकर हे आज्ञापत्रकार रामचंद्र आमाते यांचे पूर्ण नाव आहे. 2026 टीईटी पेपर 1 मध्ये जो आहे तो हा प्रश्न आलेला आहे. तर अष्टप्रधान मंडळ जे शिवछत्रपती महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य म्हणजेच अर्थमंत्री जे आहेत हे रामचंद्र निळकंठ बावडेकर होते. त्यांनी 16व्या-17व्या शतकातील मराठा राजनीतीवर आधारित अत्यंत प्रसिद्ध असा आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर प्रश्न आहे इथे 7वा प्रश्न आपण पाहतोय. केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे? तर केशव कुमार या टोपण नावाने लेखन 2014 टीईटी पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत प्र.के. अत्रे, कृष्णाजी केशव दामले, रा.ग. गडकरी, वि.वा. शिरवाडकर. तर यापैकी जे आहे प्र.के. अत्रे हे जे साहित्यिक आहेत यांचे टोपण नाव केशव कुमार आहे. इथे 8वा प्रश्न आहे प्रसिद्ध लेखककार. इथे आपण 8वा प्रश्न पाहतोय. प्रसिद्ध लेखक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव काय आहे? 2016 टीईटी पेपर 1 ला आलेला हा प्रश्न आहे. तर यांचे जे टोपण नाव आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत ग्रेस, केशव कुमार, आरती प्रभू आणि अनिल. तर आपण आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं की ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे यांना म्हणतात. ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे यांचे टोपण नाव आहे. आणि केशव कुमार हे जे आहे ते प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव आहे. तर त्यानंतर त्याच्यामुळे जे आहे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचे जे नाव आहे ते आरती प्रभू हे करेक्ट आन्सर आहे. आणि अनिल हे जे टोपण नाव आहे ते आत्माराम रावजी देशपांडे, आत्माराव रावजी देशपांडे यांचे टोपण नाव आहे. आणि केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे, प्र.के. अत्रे, माणिक सीताराम गोडघाटे, हे जे आहे ते ग्रेस यांचं पूर्ण नाव आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचं जे टोपण नाव आहे ते आहे आरती प्रभू. मित्रांनो, साहित्यिक आणि त्यांचे टोपण नाव हा मराठीमध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्यावर प्रश्न जे आहेत टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉमन प्रश्न आहेत जे की PYQs डबल रिपीट झालेले आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत त्याचा अभ्यास करणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पुढील पैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? 2025 टीईटी पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत विनायक जनार्दन करंदीकर, यशवंत दिनकर पेंढारकर, राम गणेश गडकरी आणि बाळ सीताराम मर्ढेकर. यापैकी आपल्याला महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात असे विचारलेले आहे. तर हे जे प्रश्न आहेत यावर जे आहेत ते आपल्याला PYQs ऑप्शन मधूनच पुन्हा प्रश्न रिपीट झालेले पाहायला भेटतात आणि दरवर्षी टोपण नावावर प्रश्न विचारलेलेच आहेत. त्यामुळे हे जे टोपण नाव आणि साहित्यिक आहेत ते किती महत्वाचे आहेत हे आपल्या लक्षात येते. तर महाराष्ट्र कवी जे आहे ते यशवंत दिनकर पेंढारकर यांना म्हटले जाते. कवी यशवंत यांना महाराष्ट्र कवी म्हणून ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्राची जी आहे ती निर्मिती झाल्यानंतर त्यांना या पदवीने गौरवण्यात आले होते. तर त्यांना बडोदा संस्थानाचे राजकवी देखील म्हटले जाते. आणि विनायक जनार्दन करंदीकर यांचं टोपण नाव विनायक आहे. राम गणेश गडकरी यांचं जे टोपण नाव आहे ते आहे बाळकाराम. आणि बाळ सीताराम मर्ढेकर यांना मराठी नवकवितेचे जनक आपण थोड्या वेळापूर्वी पाहिले होते. मराठी नवकवितेचे जनक म्हटले जाते.
तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलं, जो की 2025 टीईटी पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर इथे जो आहे तो आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायला सांगितलेला आहे. म्हणजेच जो आहे इथे आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायला, चुकीचा शब्द ओळखायला सांगितलेला आहे. टीईटी पेपर 1 2013 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर ऑप्शन नाविन्य, प्रतीक्षागृह, परीक्षा आणि अध्यात्म. इथे जे आहे ते याचे करेक्ट आन्सर जे आहे ते आहे प्रतीक्षागृह. प्रतीक्षागृह हे जे आहे ते चुकीच्या पद्धतीने लिहिले आहे. तर हे जे आहे ते प्रतीक्षागृह. तर इथे तला जे आहे ते वेलांटी ही पहिली पाहिजे होती. इथे जे आहे इथे तला जी आहे ती वेलांटी दुसरी पाहिजे होती. इथे पहिली झालेली आहे म्हणून हा चुकीचा आहे. आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायला सांगितलेला होता. आणि हे नाविन्य, परीक्षा, आध्यात्मिक हे जे आहेत ते करेक्ट लिहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नये या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत विचारलेला आहे आपल्याला. 2013 टीईटी पेपर 2 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर अफवांवर इथे जे आहे याच्यामध्ये 2 चुका आहेत. तर अफवावर इथे जे आहे अफवांवर इथे अनुस्वार पाहिजे होता. आधारित बातम्या वार्ताहरांनी इथे जे आहे ती दुसरी चूक आहे. कारण वार्ताहरांनी ऐवजी वार्ताहरांनी असं द्यायला पाहिजे होतं. वार्ताहरांनी देऊ नयेत या वाक्यात इथे पहिली चूक इथे आणि ही दुसरी चूक आहे. तर अशा पद्धतीने टीईटी पेपर 2 2013 मध्ये आलेला हा प्रश्न होता, ज्याचं की उत्तर 2 चूक आहे त्याच्यामध्ये. इथे जे आहे 12वा प्रश्न आपण पाहतोय. इथे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे. हा प्रश्न 2013 टीईटी पेपर 2 मध्ये आलेला आहे. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात या वाक्यातील चूक शोधून काढायची आहे. पहिलं ऑप्शन आहे असतात च्या जागी आहेत पाहिजे होते. दुसरं आहे वडील लहानपणीच च्या जागी जे आहे वडील त्यांच्या लहानपणी असे पाहिजे होते. कारण निधन तिसरं ऑप्शन आहे निधन पावलेले असतात याच्या जागी वारलेले असतात. हे बरोबर आहे का? चौथा ऑप्शन आहे वडील लहानपणीच याच्या जागी वडील त्याच्या लहानपणीच असे पाहिजे होते का असं विचारलेलं आहे. म्हणजे इथे ऑप्शन मध्ये जे या वाक्य दिले आहेत ते सुरुवातीला दिले आणि त्याच्या जागी हे बरोबर आहे का अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 वडील लहानपणीच. म्हणजे इथे जे आहे त्या मुलाचे वडील लहानपणीच असे न देता वडील त्याच्या लहानपणीच असे जर दिले असते निधन पावलेले असतात असे दिले असते तर ते जास्त योग्य राहिले असते. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? ऑप्शन आहेत सह्याद्रीचे वारे, कन्हेचे पाणी, कृष्णा काठ आणि कृष्णा कमळ. यापैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आपल्याला विचारलेलं आहे. 2024 टीईटी पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर कृष्णा काठ हे जे आहे हे यशवंतराव चव्हाण यांचे जे आहे ते आत्मचरित्र आहे. सह्याद्रीचे वारे हे देखील यशवंतराव चव्हाणांचेच पुस्तक आहे पण ते आत्मचरित्र नाही. तर इथे जे आहे हे कन्हेचे पाणी दिलेलं आहे. हे काही म्हणजे कुठले साहित्य नाही. तर कृष्णा कमळ हे देखील प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथ किंवा आत्मचरित्र नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते कृष्णाकाठ हे करेक्ट ठरते. इथे आपल्याला जे आहे 14वा प्रश्न आपण पाहतोय. इथे आपल्याला जे आहे टीईटी 2024 पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. इथे आपल्याला अभंगाच्या काही ओळी दिलेल्या आहेत आणि त्यांचे रचनाकार दिलेले आहेत. यापैकी आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे चुकीची. पहिलं ऑप्शन आहे निंबा कडूपण देत असे कोण युक्षा गोडपण कवन करे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दौर संत जनाबाई. तर यापैकी जे आहे निंबा कडूपण देत असे कोण युक्षा गोडपण कवन करी या संत बहिणाबाई यांचाच अभंग आहे. त्यामुळे ही जी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे तो योग्य आहे.
आपल्याला अयोग्य ओळखायला सांगितलेलं आहे. दुसरा ऑप्शन आहे धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, संत जनाबाई. तर या ज्या ओळी आहेत त्या संत जनाबाईच्याच आहेत. त्याच्यानंतर ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करूनी म्हणती साधू, संत तुकाराम महाराज. तर ह्या ज्या ओळी आहेत त्या संत तुकाराम महाराजांच्याच अभंगातील असल्यामुळे हा पण ऑप्शन, हे जे विधान आहे ते योग्य आहे. माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातिरी, तर संत निर्मळा. या ज्या ओळी आहेत त्या ज्या आहेत त्या संत चोखमेळाच्या आहेत. संत चोखमेळा त्याच्यामुळे जे आहे ही विसंगत जोडी आहे. आपल्याला विसंगत जोडी ओळखायला सांगितलेल्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हा करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत ग. दी. माडगूळकर, प्रकाश संत बाळकाराम विद्रोही. यापैकी जे आहे TET 2024 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण विचारलेला आहे. तर याचे जे लेखक आहेत ते प्रकाश संत म्हणजेच प्रकाश नारायण संत हे या पुस्तकाचे लेखक आहेत. ग. दी. माडगूळकर किंवा आपण त्यांना गदिमा म्हणतो, हे महाराष्ट्राचे वाल्मिकी, आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जातात. आधुनिक वाल्मिकी. आणि बाळकाराम विद्रोही हे जे आहेत ते दोन्ही पण चुकीचे ऑप्शन आहेत. त्यामुळे वनवास या ज्या प्रश्नाचे म्हणजे पुस्तकाचे लेखक आहेत प्रकाश संत हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? ऑप्शन आहेत 6 फेब्रुवारी 2015, दुसरा ऑप्शन आहे 6 मार्च 2015, तिसरा ऑप्शन आहे 6 जानेवारी 2015, चौथा ऑप्शन आहे 6 एप्रिल 2015. 2021 TET पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. हा थोडासा डीप मधला प्रश्न आपल्याला म्हणता येईल, कारण इथे डायरेक्ट तारीख विचारलेली आहे. 6 फेब्रुवारी 2015 जो आहे तो या दिवशी भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. तर 2014 मध्ये 50व्या ज्ञानपीठ पुरस्कार होता आणि 6 फेब्रुवारी 2015 वितरित केला गेला. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हा त्यांचा प्रसिद्ध जो आहे तो साहित्य आहे आणि त्याच्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पंजाब मधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? TET 2024 पेपर 1 मध्ये आलेला प्रश्न आहे हा. तर पंजाबमध्ये जे घुमान येथे झाले होते अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन, जे की 88वे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन होते. 2015 मध्ये हे झाले होते. तर डॉक्टर सदानंद मोरे हे जे आहेत ते पंजाबमधील घुमान येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन, मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? 2021 TET पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत विवेक सिंधू, लीला चरित्र, ज्ञानेश्वरी यापैकी नाही. आपल्याला येथे मराठीतील आद्य ग्रंथ विचारलेला आहे जो की विवेक सिंधू हा आहे. मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांनी या ग्रंथाची रचना केली. तर पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने सामील केलेली आहेत? तर हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 2021 TET पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर शिखांचे पवित्र जे आहेत धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहेब यामध्ये संत नामदेव महाराज यांचे जे आहेत ते 61 कवने सामील केले होते. नेक्स्ट क्वेश्चन, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण आहे? 2021 TET पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत वि. शिरवाडकर, प्र. अत्रे, राग गडकरी, रत्नाकर साहित्यिक, रत्नाकर मतकरी. तर इथे जे आहे प्रल्हाद केशव अत्रे यांनी सम्राट सिंह या नाटकाचे लेखक केले आहेत. इथे आपण पाहू शकता जे प्रसिद्ध नाटककार किंवा प्रसिद्ध साहित्यिक आणि त्याच्या साहित्यावर बरेच प्रश्न पाहायला भेटतात. नेक्स्ट क्वेश्चन, सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्य संग्रहाचे कवी कोण आहेत?
2021 टी पेपर 2 मध्ये म्हणजे इथे आपण पाहू शकता 2-3 जे प्रश्न आहेत टी पेपर 2 2021 मध्ये म्हणजे साहित्यावर आलेले प्रश्न आहेत. त्यामुळे साहित्य जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण हा जो म्हणजे मराठी विषय आहे त्यामध्ये आपण स्कोरिंग वाढवू शकतो. त्यामुळे मराठी विषयाचा जे डीपमध्ये अभ्यास करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. कारण त्यामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकतो. तर सांध्य पर्वतातील वैष्णवी ह्या ज्या काव्यसंग्रहाचे लेखक कवी ग्रेस, ज्यांचं की आपण टोपणनाव वगैरे माहिती पाहिली होती, माणिक सीताराम गोडघाटे यांनी जे आहे ते सांध्य पर्वतातील वैष्णवी हे जे आहे ते काव्यसंग्रह लिहिला. आणि त्यांच्या जे आहेत चर्चबेल या पुस्तकासाठी त्यांना 2011चा साहित्य अकादमी पुरस्कार भेटला. चर्चबेल आपण पाहिलं मित्राच्या आईच्या वारल्यानंतर जे चर्चमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी स्वतःचं नाव ग्रेस वगैरे ठेवून घेतलं. तर अशा पद्धतीने चर्चबेल या बुकसाठी त्यांना 2011चा साहित्य अकादमी पुरस्कार भेटला. 22वा प्रश्न आपण येथे पाहतोय. प्रश्न आहे सुंदराम मनामध्ये भरले ही जी राम जोशी यांची रचना आहे ती कोणत्या प्रकारामध्ये मोडते? टीईटी पेपर 2 2022 मध्ये 23 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर ही जी रचना आहे ती लावणी या प्रकारामध्ये मोडते. पोवाडा हा जो आहे शौर्य पराक्रम ऐतिहासिक घटनांचे वर्णन करणारा वीर रसाने भरलेला प्रकार आहे. संतवाणी ही आध्यात्मिक भक्तीतला जो आहे तो रचना प्रकार आहे. अभंग आणि संतवाणी या दोन्ही पण. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लावणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? ऑप्शन आहे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मु. शिंदे आणि विठ्ठल वाघ. यापैकी फकीरराव मुंजाजी शिंदे म्हणजेच मु. शिंदे हे जे आहेत फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण मराठीचे 25 क्वेश्चन जे आहेत ते बघितलेले आहेत. नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तो तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये होणार आहे. आणि थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. तर तुम्हाला जे आहे ते कुठल्या विषयाचे PYQचे जे आहेत व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.